नमस्कार। आज आपण जाणार आहोत शिवाजीनगर पुणे येथे ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडला भीमतडी जत्रा 2023 ला भेट देण्यासाठी। तर पुण्यामध्ये हे खूप मोठी जत्रा भरते आणि दरवर्षी ही जत्रा भरत असते। तर इथं भरपूर लांबून सगळे लोक येत असतात आपला बिझनेस करण्यासाठी। त्याचबरोबर अशा लांबून आलेल्या आणि प्रसिद्ध अशा खाद्यपदार्थांची टेस्ट घेण्यासाठी आणि शॉपिंग करण्यासाठी तुम्ही या भीमतडी जत्रेला नक्कीच भेट द्या। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर आपण चाललेलो आहोत भीमतडी जत्रेला। चला तर मग इथे आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे बघू शकता। किती लांबपर्यंत इथे पार्किंग आहे। तर बऱ्याच लांबून लोकांनी गाड्या पार्क करून गेलेले आहेत इथून चालत। आता आपण आलेलो आहोत स्पॉट वरती। इथं त्यांचं स्वतःचं सुद्धा भरपूर असं पार्किंग असतं, भरपूर मोठी पार्किंगची सोय असते। तर आता आपण जाणार आहोत, गाडी पार्क करणार आहोत। बघू शकता इकडून सुद्धा गाड्या येतात। बरेच इकडे गर्दी होती म्हणून बऱ्याच लोकांनी बाहेरच्या बाजूलाच गाड्या लावलेल्या असतात की जेणेकरून एवढ्या गर्दीतून गाडी काढणं अशक्य होईल असं नको व्हायला। तर फायनली आपण आता आलेलो आहोत भीमतडी जत्रेला। नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आपण बघू शकताय माझ्या पाठीमागं तर मी आलेली आहे भीमतडी जत्रेला। तर भरपूर अशी गर्दी आहे, तुम्ही बघू शकता इकडे। आणि आपण पार्किंग सुद्धा पाहिलेलंच आहे। भरपूर अशी खूप गर्दी होते या भीमतडी जत्रेला। तर पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड येथे शिवाजीनगर येथे हे कृषी प्रदर्शन भरलेलं असतं। तर खूप छान असं हे प्रदर्शन आहे। तर मी आता चाललेली आहे या प्रदर्शनाला भेट द्यायला। तर तुम्ही सुद्धा नक्कीच या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी लवकर या। आम्ही आता चाललेलो आहोत तिकीट घेण्यासाठी। तर एंट्री फी आहे इथं, तर बघू शकता तुम्ही। आणि त्याचबरोबर इथे जर तुम्हाला काही पेमेंटचा प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्हाला ATM ची सोय सुद्धा इथे त्यांनी केलेली आहे, बघू शकता। आपण आता इकडे एंट्री करतो आहोत। आम्ही तिकीट काढलेले आहेत, तर पाहू शकता तुम्ही हे तिकीट्स आहेत। तर एंट्री करतोय आम्ही आता। चला आपल्याला आतमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे ते आता आपण पाहूया। ते पाहू शकता खूप छान अशी बैलगाडी ठेवलेली आहे इकडे। बरेच जण फोटो सेशन करतायत। पाहू शकता इथं हा आहे नंदी बैल आणि इथे पाहू शकता हे लोक। पाहू शकताय खूप सुंदर असं ज्या आपल्या रिकाम्या बॉटल्स असतात त्या बॉटल्स पासून खूप छान असं तयार केलेले बघू शकता तुम्ही। व्हेल फिशची टेल तयार केली आहे, पाहू शकता तुम्ही। बटरफ्लाय आहे। अशा प्रकारचं ग्लास हाऊस केलेलं आहे इकडे, पाहू शकता तुम्ही। सगळ्या कलर्स मध्ये आहे आणि सगळेजण फोटोचा तिथं आनंद घेत आहेत। त्यानंतर आय लव्ह भीमतडी पाहू शकता इकडे माझ्या मागच्या बाजूला आय लव्ह भीमतडी। तर ते सगळ्यांनाच इथं आल्यानंतर हे फोटो सेशन जे आहे ते खरंच खूप आवडतं, पाहू शकता तुम्ही। सगळेजण फोटो सेशन करतायत इकडे। इकडे बघू शकता मिस्टर रिसायकल। तर हे जे वेस्ट केलेले आहेत ते त्याचं त्यांनी तयार केलेलं इकडे खूप सुंदर असं। पाहू शकता इकडे खूप सुंदर असं हे झुंबर तयार केलेलं आहे। ज्या वेस्ट केलेल्या खराब झालेल्या वस्तू आहेत त्यांच्यापासून बनवलेल्या आहे।
छान काहीतरी डेकोरेटिव्ह असं बनवलंय. आणि अशाच प्रकारचं प्लास्टिकच्या कॅरी बॅग किंवा रॅपर्स जे असतात बिस्किटचे किंवा कुरकुरे वगैरे, तर त्याचं सुद्धा आतमध्ये एक स्टॉल आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू अजिबात, शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान असे आकाशकंदील लावलेले तिथं सगळ्या कलर मध्ये. इकडे बघू शकता कणीस जे असतात त्या कणीस पासून बघू शकता तुम्ही किती सुंदर असं हे तयार केलेलं आहे. आपण आता एंट्री केलेली आहे. बघू शकता भरपूर असे कपड्यांचे स्टॉल आहेत. पण कपड्यांचे स्टॉल किंवा कोणत्या वस्तू आपण घेतो त्याचे स्टॉल तर ते तर बऱ्याच एक्झिबिशन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे मी इथं आजच्या या व्हिडिओमध्ये कपड्यांचे स्टॉल जे आहेत ते जास्त दाखवणार नाहीये तुम्हाला, फक्त इथं शूट केलेलं आहे मी. आणि पुढे जाऊन खूप छान एक व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आणि खाद्यपदार्थ इथे काय काय मिळणार हा विशेष असा हा मी शूट केलेला आहे, तर ते पाहणार आहोत आपण. इकडे पाहू शकता लखनवी ड्रेसचं खूप छान असं कलेक्शन आहे इकडे. पाहू शकता भरपूर डिझाईन्स आहेत, भरपूर प्रकार आहे त्याच्यामध्ये. नेकवर्क बघू शकता तुम्ही. इकडे लेडीज बरोबर जेंट्सचं सुद्धा कलेक्शन होतं. त्यानंतर ज्वेलरी होती. लेडीजच्या सुद्धा बऱ्याच हँडलूम वगैरे साड्या, कुर्तीज, मटेरियल किंवा अशा प्रकारचे नवीन टाईपचे लेडीजसाठी कुर्तीज होत्या छोट्या, ज्या जीन्सवर वापरतो. छोट्या मुलांसाठी छान टॉईज सुद्धा आहेत इकडे बघू शकता. ते बघू शकता हम्पी कर्नाटका. इकडून हे क्राफ्ट आहे, हे त्यांचा क्राफ्टचा स्टॉल आहे. पाहू शकता खूप सुंदर असं आहे. आणि ही फुलं बनवली आहेत मक्याच्या कणसाचं वरचं कव्हर जे असतं त्याच्यापासून. हे पहा इथे सुद्धा अजूनही मक्याच्या कणसाच्या वरच्या कव्हर पासूनची फुलं बनवलेली आहेत, बघू शकता. बघू शकता आसामचा हा स्टॉल आहे. आणि यांच्याकडे भरपूर सारे छान अशा वस्तू आहेत. पूर्ण ट्रे वगैरे सगळे ते बांबूच्या पासून बनवलेले आहेत. पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा स्टॉल आहे. आणि या स्टॉलवरती तुम्ही बघताय खूप छान छान अशा या बॅग्स आहेत, पर्स आहे, पाहू शकता तुम्ही. आणि बिलकुल मला अंदाज आलाच नाही बिलकुल की या बॅग कशापासून बनवलेल्या आहेत. तर या कपड्यापासून आहेत की वुलन पासून आहेत, तर आपण हे सगळं आता ताईंकडून आपण जाणून घेणार आहोत. तर ताईंशी आता आपण बोलतो आहोत. हॅलो मॅडम, हे जे आपलं आहे आता हा स्टॉल, तर या सगळ्या बॅग्स ज्या आहेत तर या बॅग्स कशापासून बनवलेल्या आहेत? कारण मला तर अंदाज आला नाही की कशापासून बनवलेल्या आहेत. सो या सगळ्या बॅग्स ज्या आहेत आपल्या घरात जे विविध प्रकारचं प्लॅस्टिकचं तयार होतं. आपण ज्या प्लॅस्टिकच्या पॉलिथिन बॅग्स वापरतो. ओके. बिस्किटचे नॅपकिन्स असतात. मॅगी खातो आपण, मॅगी खावं झालं की रॅपर टाकतो. बरोबर. तर या पद्धतीचं जे प्लॅस्टिक आहे जे ज्याला आपण सिंगल यूज प्लॅस्टिक असं म्हणतो. त्याला सिंगल यूज म्हणतात कारण ते रिसायकल होत नाही आणि ते लँडफिलला जाते. सो त्या सगळ्या प्लॅस्टिकपासून हे सगळे प्रॉडक्ट्स बनलेले आहेत. पण ते कसे बनवतो हे पण खूप
महत्त्वाचं आहे, कारण ते आपण आपल्या ट्रेडिशनल ज्या भारतीय विविंगच्या टेक्निक्स आहेत, म्हणजे चरखा आणि हातमाग, हे जे आपलं पारंपरिक म्हणजे या प्लास्टिक पासून पूर्ण ते दोऱ्यासारखं तयार करतात. ते प्लास्टिक धुवून ते वाळवून चरख्यावरती त्याचा एक धागा बनतो आणि मग हँडलूम म्हणजे हातमाग जो असतो आपला त्याच्यावरती हे सगळं फॅब्रिक बनतं, साड्या बनतात आणि मग त्याच्यापासून या सगळे. खूपच छान, म्हणजे हे प्रोडक्ट खरंच छान आहे. म्हणजे ते प्लास्टिकचं कुठंतरी परत रियूज होतोय आणि खरंच खूप टिकाऊ आहे. आणि याची रेंज कितीपासून आहे स्टार्ट? याची आपली रेंज 150 पासून सुरू होते, साधारण 5-5.5 हजार पर्यंत. कारण 150चं किचन पासून होम डेकोर सेक्शन वेगवेगळ्या बॅग्स आहेत आपल्याकडे आणि त्या पद्धतीने त्या रेंजमध्ये त्या प्रोडक्ट्स आहेत. ओके, खूपच छान आहे ताई, थँक्यू सो मच. प्लास्टिक अपसायकलिंग बरोबर रोजगार निर्मिती हा पण आमचा खूप महत्त्वाचा. ओके, खूपच छान, खूप छान काम करता तुम्ही. म्हणजे आपलं प्लास्टिक तर एक तर आता बंदी येत चाललेली प्लास्टिकवरती आणि प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे पूर्ण आणि त्याचा काहीतरी असा उपयोग सुद्धा झाला पाहिजे. आम्ही हे काय सोल्युशन देत आहोत, आम्ही प्लास्टिक तुम्ही डोनेट पण करू शकता आम्हाला. सो हे सगळं प्लास्टिक आहे, हे असंच सुजात नागरिकांनी आम्हाला दिलेला. ओके, तुमचं काही नंबर किंवा काही शेअर करू शकता डोनेट करायचं असेल? नगरला स्टोर आहे. ओके, रीचरखा नावाने. ओके, तुम्ही वेबसाईट पण सर्च करू शकता रीचरखा.org. तर तिथे तुम्हाला सगळी माहिती आणि सगळे प्रॉडक्ट्स तिथे भेटतील. ओके, थँक्यू सो मच ताई. पाहू शकता इकडे खूप सुंदर असे इयररिंग्स आणि हे दागिने जे आहेत पूर्ण सगळं लाकूड आणि कापड यूज करून बनवलेलं आहे. पाहू शकता खूप छान अशी कलाकुसर बनवलेली आहे. आता इकडे जे बघताय या पर्स ज्या आहेत त्या मण्यांपासून बनवलेल्या आहेत. त्यानंतर हे चप्पल्स बघू शकता, शूज बघू शकता तुम्ही, हे मण्यांपासून बनवलेले आहेत बारीक. खूप छान अशी डायरी आहे. त्या डायरीला पूर्ण खणचं कव्हर केलेलं आहे. त्यानंतर खणचे असे वेगळे असे छोटे छोटे पर्स सुद्धा आहेत. मोबाईल कव्हर आहे वेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता. असे रबर्स बनवलेले आहेत.
घरात सामान कपडे वगैरे तर पाहिलेच आपण सगळं, पण त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे स्पेशल असे स्टॉल आहेत की मसाले, कुरडई, पापड. आणि हा जो स्टॉल तुम्ही बघताय हा आहे आयुर्वेदिक पावडरींचा. त्यानंतर इकडे मसाले आहेत, तुम्ही बघू शकता सांडगे, कुरडई, पापड यासारखे जे वाळवणाचे पदार्थ असतात की काही वेळेस आपल्याला ते घरी बनवणं अशक्य असतं, तर असे पदार्थ सुद्धा इथं सगळे मिळतात. लोणची वगैरे सगळं बघू शकता, इकडे भरपूर प्रकारची लोणची आहेत. तर हे असे सुद्धा पदार्थ आपल्याला खूप छान मध्ये म्हणजे फ्रेश असतात, छान असतात आणि टेस्टी असतात, कारण हे गावाकडचे सगळे लोक ते बनवून आणलेले असतात त्यांनी गावाकडून, तर खूप छान टेस्ट अशी लागते. आणि त्याचबरोबर इथे बघू शकता आपल्या इथे दिसतंय आपल्याला ओट्सचे बिस्किट्स आहेत, त्यानंतर रागी जी असते आपलं तर त्याचे बिस्किट आहेत बनवलेले. अशा प्रकारचे पौष्टिक असे बिस्किट सुद्धा मिळतात. त्याचबरोबर गुळपापडी बघू शकता तुम्ही इकडं, ही गुळपट्टी किंवा गुळपापडी म्हणतात त्याला, तर ही सुद्धा आहे आणि एकदम अप्रतिम अशी टेस्ट लागते याची सुद्धा. वेगवेगळ्या प्रकारचे प्रीमिक्स आहेत, त्यानंतर सगळे मसाले आहेत. नंतर इथं होममेड असे प्रोडक्ट आहेत, लिपस्टिक वगैरे, काजळ, साबण, सगळ्या गोष्टी इथं या सगळ्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला दिसतात या सगळ्या होममेड आहेत. आणि त्याचबरोबर चटणी आहेत, सोलापूरची शेंगदाण्याची चटणी आहे, त्यानंतर दुसऱ्या कारळाची चटणी वगैरे ते सुद्धा सगळं आहे. खरडा सुद्धा मिळतो इकडे, कढीपत्त्याची चटणी मिळते, अशा प्रकारची कडधान्य सुद्धा मिळतात पॅकेट, एकदम म्हणजे गावरान असे असतात. त्यानंतर पौष्टिक असा हा गूळ आहे, बिलकुल याच्यामध्ये म्हणजे मिक्स असं काही नाही आहे, बिलकुल खूप एकदम पौष्टिक असा आहे गूळ हा. त्याचबरोबर आपल्या घरी पेट्स असतात, डॉगी असतो, कॅट असते, त्यांच्या गळ्यासाठी असे बेल्ट सुद्धा खूप छान असे मिळणार आहेत इथं. इथे हा आहे तो अगरबत्तीचा स्टॉल आहे, भरपूर फ्लेवरमध्ये इथं अगरबत्ती मिळतात. त्यानंतर हे आहे ते मनुक्यांचा स्टॉल आहे, काळे मनुके किंवा दुसरे आपले जे रेग्युलर वापरतो ते पण आहेत. त्यानंतर आवळा कॅन्डी आहे. पुढे जाऊन हळद आहे, हळद वाईची प्रसिद्ध अशी हळद आहे, ती सुद्धा इथे मिळते. त्यानंतर लाकडी घाण्याचं तेल बघू शकता तुम्ही, आपण ज्याची वाट बघतो ती सोलापूरची मस्त कडक अशी ही भाकरी पाहू शकताय. आणि त्याचसोबत आहे शेंगदाण्याची मस्त खमंग अशी चटणी. इकडे बघू शकता ही ओली हळद आहे. इकडे तुम्ही ही पाहताय लाकडाची परात आहे आणि ज्यालाच पूर्वीच्या काळी बायका काठवट असे म्हणायच्या. आजकाल ती जास्त बघायला मिळत नाही आपल्याला, काही स्पेशल ठिकाणीच ही पाहायला मिळते. आपण आता आलेलो आहोत एकदम महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे आपला पोटोबा. तर पोटोबासाठी आपल्याला इथं काय काय खायला मिळणार आहे, तर व्हेज नॉनव्हेज सगळं काही इथं मिळणार आहे. उकडीचे मोदक, नॉनव्हेजमध्ये फिश असू द्या, मटण असू द्या, चिकन असू द्या किंवा थालपीठं असतात, वेगवेगळ्या प्रकारची थालपीठं असतात. त्यानंतर वांग भाकरी, वांग पिठलं आणि भाकरी, अशा प्रकारचे भरपूर प्रकारचे इथं खाद्यपदार्थ जे आहेत तुम्हाला मिळतात. तर इकडे बघू शकताय किती मोठ्या प्रमाणावरती उकडीचे मोदक इथं केले जातात आणि एकदम मऊ लुसलुशीत असे हे मोदक असतात. आणि आता आपण पाहणार आहोत त्या मावशी कशा मोदक बनवतात ते बघू शकताय. खूप इझिली असं ते मोदक बनवतायत. हे पहा, या मावशी आता मोदक बनवून दाखवतात आपल्याला. खूपच
इझिली असे मोदक बनवतात. या छानपैकी कळ्या पाडून घेतात आणि एकदम मोठे मोदक असतात आणि खरंच खूप समाधान होतं हे उकडीचे मोदक खाल्ल्यानंतर. आम्ही तर फक्त म्हणजे या भीमतडी जत्रेला आम्ही ज्यावेळेस आमची फॅमिली जातो आम्ही फक्त खाण्यासाठी जातो. इथले जे खाण्याचे स्टॉल आहेत अप्रतिम असतात, अप्रतिम अशी टेस्ट असते इथल्या खाण्याच्या स्टॉलला. आणि बाहेरून सगळे येतात ना की सोलापूर वगैरे म्हणजे प्रत्येक गावची स्पेशालिटी जी असते किंवा खेड मंचर त्या बाजूने आले तर जी मासवडी असते ती असते. त्यानंतर बऱ्याच ठिकाणच्या वड्या वगैरे असतात किंवा पिठलं भाकरी. प्रत्येक गावची पद्धत वेगळी असते तर त्याप्रमाणे गावाप्रमाणे टेस्ट पण सगळी वेगळी असते. त्यामुळे आम्ही फक्त इथं खाण्याच्या स्टॉलला भेट देण्यासाठी आम्ही या भीमतडी जत्रेला नक्की येतो आणि वर्षभर नक्की वाट पाहत असतो आम्ही. हे बघू शकता हुलग्याचे थालीपीठ बनवलेले आहेत, त्यासोबत मटकी आणि दही दिलेलं आहे आणि थोडासा खरडा दिलेला आहे. त्यानंतर पुरणपोळीचं सुद्धा आपल्याला जेवण इथं मिळणार आहे. पाहू शकता ताट आहे इथं तर सगळ्या प्रकारचं जेवण असतं, पूर्ण पदार्थ असतात सगळे. त्यानंतर इकडे बघू शकता पुलाव वगैरे, अळूवडी, सोलकढी. इकडे पाहू शकता अळूवडी, कोथिंबीर वडीची तयारी केलेली आहे त्यांनी आता तळायच्यात म्हणून. आता हे इकडे जे आहे हे पाहतोय आपण मिक्स पिठांचं थालीपीठ केलेलं आहे. खूप सुंदर अशी अप्रतिम टेस्ट होती आणि गरमागरम तर खूप छान लागतात असे थालीपीठ. बघू शकता म्हणजे प्रत्येक गावाचं काहीतरी वेगळी स्पेशालिटी आपल्याला इथे खायला मिळते. पाहू शकता इकडे पिठलं बनवलेलं आहे ज्याला बेसन पण म्हणतात, झुणका म्हणतात. तर ही थाळी आहे पाहू शकता तुम्ही. त्याचबरोबर इकडं पुडाची वडी जी आहे कोथिंबीरची बनवलेली असते ती पुडाची वडी, तर ती सुद्धा पुडाची वडी इकडे आहे पाहू शकता. स्पेशल ताट मस्त सजवलेलं आहे. अळूवडी, त्यानंतर थालीपीठ, भाकरी, ठेचा, वांग्याची भाजी, पिठलं अशा प्रकारचं हे जेवण आहे. हे पाहू शकता हे मासवडीचं इकडं स्टॉल आहे आणि जुन्नरची स्पेशल अशी मासवडी आहे. खरंच अप्रतिम अशी टेस्ट असते. त्यानंतर आम्ही इकडे आलो तर इकडे आम्ही पाहिलं इकडे मांडे जे पूर्णाचे खापरावरती वगैरे बनवतात. तर हे अशा प्रकारच्या या पोळ्या ज्या आहेत मोठ्या तर तशा पण इथं बनवलेल्या होत्या आणि अगदी मऊ लुसलुशीत अशा या पोळ्या होत्या. आता आपण आलेलो आहोत नॉनव्हेजच्या स्टॉलकडे. इकडे सगळे मच्छी, चिकन जे सी फूड जे आहे ते सगळं, त्यानंतर चिकन, मटन अशा प्रकारचं सर्व काही या बाजूला मिळतं. व्हेज आणि नॉनव्हेजचे सेपरेट त्यांनी पार्ट केलेले आहेत. एक बाजूला व्हेज केलं, एक बाजूला नॉनव्हेज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे समोरचे स्टॉल जे आहेत ते सगळे व्हेजचे आहेत आणि हे जे आत्ता चालू झाले ते स्टॉल सगळे नॉनव्हेजचे आहेत. पाहू शकता कोळंबी फ्राय, चिकन, त्यानंतर इथं पापलेट एक बघू शकता, सुरमई मस्त मॅरिनेट करून पाहू शकता. आणि मस्त हे जसं ऑर्डर असेल गरम हे आपल्याला सर्व करतात. इकडे ही मटन थाळी आहे, त्याच्यासोबत बिर्याणी सुद्धा असते स्पेशल थाळीमध्ये. त्यानंतर इकडे ही चिकन थाळी आहे, तर याच्यामध्ये सुद्धा स्पेशल आणि एक साधी अशा प्रकारचे 2 प्रकार असतात थाळीमध्ये. इकडे आता हा आहे फिशचा स्टॉल आहे. इथे बांगडा बघू शकता तुम्ही. भरपूर सारे मासे इथं त्यांनी मॅरिनेट करून ठेवलेले आहेत जेणेकरून पटकन फ्राय करून देता येतील आणि अगदी 5 मिनिटात मस्त फ्राय करून देतात ते. आणि त्यानंतर सगळं जेवण झाल्यानंतर आपल्याला पान तर हवंच, कारण आपलं जेवण
इतकं फुल होणार आहे इथं. तर पानाचे सुद्धा इथं बघू शकता अप्रतिम असे भरपूर प्रकार इथं पानाचे तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर फायर पान सुद्धा इथं आहे. तर तुम्ही बघू शकता मी एका छोट्या मुलाला पाहिलं होतं, त्यांनी खाल्लं हे फायर पान, बिलकुल घाबरला सुद्धा नव्हता तो. बघू शकता. तर असं फायर पान सुद्धा इथे मिळणार आहे. त्यानंतर आम्ही पुढे आलो तर तिथं हुरडा होता. आणि हुरडा म्हणजे आता थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला स्पेशल खूप जास्त, आपल्याला सिटीमध्ये राहत असेल तर आपल्याला अजिबात मिळत नाही, पण या भीमतडी जत्रेला आम्ही दरवर्षी हुरडा खातो. तर इथं बघू शकता त्यांनी गरम केलेला होता, त्याच्यामध्ये शेव, थोडासा मसाला वगैरे टाकला, मीठ टाकलं आणि ते दिलं होतं आम्हाला. खूप छान असा टेस्ट होती त्याची. बघू शकता दिसायला सुद्धा इतका सुंदर दिसतोय आणि मस्त गरमागरम वाफळता हुरडा आम्ही टेस्ट केला. त्या सगळ्या हुरडा माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता किती गर्दी आणि सगळे मस्त निवांत. आणि भरपूर इथं या भीमतडी जत्रेला येण्याचं एक आहे की आपल्याला तिथं भरपूर स्पेस मिळते, ऐसपैस जागा भरपूर असते, पार्किंगची एकदम व्यवस्था छान असते. आपण जेवण वगैरे करायला बसतो तरी सुद्धा छान निवांत आपल्याला बसता येतं. म्हणजे जितकी गर्दी होते पण गर्दी भरपूर प्रमाणात होते, त्यामुळे इथं आपल्याला व्यवस्था पण तशीच दिलेली असते. पुन्हा मी रिटर्न जाताना पुन्हा 2-3 स्टॉल पाहिले. इथं खूप छान असं मासवडी आणि रस्सा बघू शकता तुम्ही. एकदम टेस्टी आणि मस्त झणझणीत अशी मासवडी आणि रस्सा बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचं भरपूर टेस्टी जेवण इथं मिळतं. हुरड्याची थालीपीठं तर अप्रतिम अशी लागतात आणि त्याचबरोबर पुरणपोळ्या सुद्धा तिथे असतात. गरमागरम साजूक तुपातल्या पुरणपोळ्या आपल्याला ते बनवून देतात. इकडे बघू शकता डायरेक्ट साजूक तूप त्या बर्डीतूनच घेऊन पूर्ण ते छान पोळीला स्प्रेड करतात आणि पोळी त्याच्यामध्येच भाजतायत ते. आणि छान अशी गरमागरम अशी लागते. 5 मिनिटात तयार करून देतात. त्यानंतर मोदक सुद्धा बघू शकताय, खूप सुंदर असे मोदक आहेत. आणि कळ्या तर बघू शकता अप्रतिम अशा कळ्या पडलेल्या आहेत. अशा प्रकारचे 2 ते 3 स्टॉल मोदकचे तिथं होते. आम्ही आता निघालेलो आहोत, रिटर्न चाललेलो आहोत. पाहू शकता एक्झिट. तर या भीमतडी जत्रेला तुम्ही नक्कीच भेट द्या. खूप सुंदर अशी आहे जत्रा. आणि मी बाहेर आल्यानंतर बाहेर सुद्धा छोटे छोटे असे स्टॉल लावलेले होते की ज्यांना रेंट परवडत नसेल किंवा काय, पण शक्यतो आपण आतल्या लोकांकडून घेण्यापेक्षा या लोकांकडून घेतलं तर तेवढाच त्यांना हातभार लागेल असं तरी मला वाटतं. तर आजचा तुम्हाला हा भीमतडी जत्रेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि ही भीमतडी जत्रा 21 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत आहे. तर पुणेकर असताल तर नक्कीच या भीमतडी जत्रेला भेट द्यायला नक्की या. आणि जरी कुठं लांब असताल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. एक मुक्काम करायचा पुण्यामध्ये आणि तुम्ही या जत्रेचा आनंद घ्यायचा. चला तर मग मी आता निघाले घरी आणि बराच वेळ झाला. मला जवळपास 3 तास पुरले नाहीत या जत्रेमध्ये फिरण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा नक्की वेळ काढून या. आणि आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंटची मी नक्की वाट पाहते आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. चला बाय.